इतिहासाचा सर तसा करिअरच्या दृष्टीनं महत्त्वाचा विषय म्हणून मी निवड केलेली होती. करिअरमध्ये सर समाजातली होणारी स्थित्यंतरं याचं आकलन होण्यासाठी निश्चितपणे इतिहासाचा फायदा होतो. एक इतिहासाशी संदर्भात असणारी वाक्य माझ्या जीवनामध्ये मी खूप महत्त्वाची मानलेली आहे. ती अशी आहे की युद्धामध्ये जर कमी रक्त सांडायचं असेल तर शांततेच्या काळामध्ये जास्त घाम गाळला पाहिजे. IPS व्हावं, या क्षेत्रामध्ये करिअर करावी असा विचार तुमच्या मनात पहिल्यांदा कधी आला बरं? माझं छोटंसं गाव आहे, 1800 लोकवस्ती आहे. सांगलीपासून 100 किलोमीटर अंतरावर माझं गाव आहे. आणि माझ्या गावातनं मी एकटाच नाही, माझा चुलत भाऊ आनंद पाटील IAS मध्ये, सुगंध चोगले IFS मध्ये आणि मी IPS मध्ये, अशी तिघजण आम्ही 1997च्या साली एका छोट्या गावातनं सिलेक्ट झालो. ज्यावेळेला मुंबईसारख्या कुठलं गाव, गावाचं नाव? कोकरूड, छोटंसं गाव आहे, शिराळा तालुक्यात. 32 शिराळा. नागपंचमीत नाग पकडण्याचं ट्रेनिंग आम्ही चांगलं घेतलेलं, त्यामुळे आजही त्याचा फायदा होतो. तर माझ्या गावातनं मी तिघजण ठरवून, एक प्लॅन करून, एक ट्रॅप करून आम्ही सिलेक्ट झालेलो होतो. बरं, काय प्रयत्न केले हो, कसं झालं सगळं जरा सांगा. म्हणजे बेसिकली सर मी आणि फक्त IPSच सिलेक्ट झालो नव्हतो. माझी त्यावेळेला फौजदार म्हणून पण नेमणूक झाली होती, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून नेमणूक झाली होती, MPSCतनं उपजिल्हाधिकारी म्हणून पण नेमणूक झाली होती आणि IPS, अशा 4 पोस्ट, म्हणजे 4-3-12 परीक्षा मी 1997 साली सलग पास होत गेलेलो. पण आणि तिघजण आम्ही एका वेळेला एका लिस्टमध्ये होतो, ज्यावेळेला मुंबईमधला एकही मुलगा नव्हता. मी एवढ्यासाठी सांगतोय की ठरवून प्लॅन करून यश मिळवता येतं. असं एक कुठंतरी इंग्रजीत मी वाचलं होतं की इफ यू आर फेलिंग टू प्लॅन यू आर प्लॅनिंग टू फेल. त्यामुळे प्लॅन कधी केला, 12वीला भूषण गगराणींचं असंच व्याख्यान ऐकत होतो. त्यावेळेला चुळबुळ सुरू झाली, कारण त्यांनी सुद्धा 12वी सायन्स नंतर आर्ट्सला प्रवेश केलेला होता. 12वीची परीक्षा दिली, परीक्षेचा रिझल्ट लागला तर मला फिजिक्सला कमी मार्क, 87 मार्क पडले. त्यामुळे ग्रुपला मला कमी, म्हणजे त्यावेळेचे कमीच, आमच्या बॅचमध्ये 25 पैकी 24 मुलं इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगला वॉलचंद इंजिनिअरिंग कॉलेजला गेली आणि 24 पैकी मी एकटाच, 25वा मी स्कॉलर बॅचमधला. 91% मला ग्रुपला मार्क मिळाले. मला इंजिनिअरिंगला न जाता मला सिव्हिलला, इलेक्ट्रिकलला, प्रोडक्शनला ॲडमिशन वॉलचंदला मिळत होतं. ते सोडून मी थेट BA इतिहासला प्रवेश घेतला. बरं, म्हणजे त्यावेळेचा हा सुइसाइडल डिसिजन होता. म्हणजे मला सगळ्यांनी वेड्यात काढलं होतं की अशी परिस्थिती काय, तुला वेड लागलं का? आनंद, ज्याला PCB ग्रुप होता त्याचा आणि त्यालाही 88 पॉईंट समथिंग मार्क मिळाले, त्याला BDSला ॲडमिशन मिळत होतं, MBBSला ॲडमिशन मिळत नव्हतं. पण ते गगराणींचं भाषण, ते चुळबुळ, त्या 15व्या-16व्या वर्षीची चुळबुळ सुरू झालेली होती. एक ठिणगी स्पार्क पडलेला होता की काहीतरी वेगळं करायचं. आणि त्यानं थेट BAला ॲडमिशन घेतलं. आम्ही दोघांनी BAला ॲडमिशन घेणं हा तसा आमच्या आयुष्यातला खूप क्रांतिकारी निर्णय होता. पण समोर अशी डू ऑर डाय अशी परिस्थिती निर्माण केली. मग 3 वर्षाचा प्लॅन केला, चार्ट केला आणि कॉलेजमध्ये काय करायचं, मग ऑप्शनल सब्जेक्ट, वैकल्पिक विषय कोणते घ्यायची, त्याची तयारी कशी करायची, इंटरव्ह्यूसाठी आपल्याला काय करावं लागेल, मग NCCचं C सर्टिफिकेट असेल, NSSच्या माध्यमातून वेगवेगळे कॅम्प्स, मास लिटरसी असेल, रुरल रिकन्स्ट्रक्शन, माझा ऑर्गनायझिंग रुरल युथ फॉर मास डेव्हलपमेंट असा हॉबी दिलेला होता. त्याच्या अनुषंगानं मी अण्णा हजारेंच्या बरोबर त्यांच्या गावात काही महिने जाऊन काम केलेलं होतं. अशा पर्सनॅलिटीमधल्या, व्यक्तिमत्वातल्या वेगवेगळ्या होकारात्मक, रचनात्मक गुणांना वाव देत गेलो आणि BA इतिहासमध्ये गोल्ड मेडल घेतलं आणि मुंबईमध्ये गेलो आणि SIC, जी वसंतदादा पाटील साहेब मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातली मुलं जास्तीत जास्त IAS IPS मध्ये जावीत म्हणून अतिशय चांगली ही संस्था त्यांनी सुरू केलेली आहे, तिथं ॲडमिशन मिळालं. करकरे सर हे त्या संस्थेचे पहिले विद्यार्थी आणि तिथं राजमार्ग सापडला. मग तिथं एकदा गेलो की तयारी चांगली झाली. हा, तर तयारीनंतर परीक्षा झाली. हो. हा, ह्या परीक्षेला जाताना काय मनोवस्था होती? पहिल्या अटेम्प्टला तर प्रिलिम्सच फेल झालेलो होतो. दुसऱ्या अटेम्प्टला मी सगळ्या पोस्ट घेतल्या. मी इथे विद्यार्थी आहेत आणि काही 25-1 विद्यार्थी, भालेराव सरांनी सांगितलं की ग्रामीण भागातले पण आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा आमचा ग्रामीण भागातल्या मुलांचा कॉम्प्लेक्स जो असतो तो न्यूनगंड, इन्फेरियोरिटी कॉम्प्लेक्स. हा कॉम्प्लेक्स कसा असतो त्याचं दुसरं उदाहरण, ज्यावेळेला मी मुलाखतीसाठी तिथं महाराष्ट्र सदनमध्ये 8-9 जणांना मिळून आम्हाला एक रूम मिळालेली होती. एक शेजारच्या रूममध्ये BTech IIT पवईमधनं झालेला आणि MMS IIM अहमदाबादमधून झालेला अतिशय हुशार मुलगा होता. त्याचं तर इंग्रजी इतकं सुंदर होतं की ऐकतच पाहावं आणि इकॉनॉमिक्सबद्दल तो बोलायचा, इतकं सुंदर बोलायचा. त्यानंतर मला आनंद सोबतीलच होतो. आम्हाला कॉम्प्लेक्स यायला लागला की अरे अशा मुलांसाठी IAS, कलेक्टर, SP ही इनिशियल स्टेजमध्ये
नंतर बाग अगदी कमी वयात सिलेक्शन असलं तर कॅबिनेट सेक्रेटरी, इकडे CBI डायरेक्टर पदापर्यंत जाणारी परीक्षा जी आहे ती अशा मुलांसाठी, एलिट क्लाससाठी आहे. आपण आपलं फौजदार वगैरे व्हावं अशा पद्धतीनं त्यावेळेला आमची चर्चा चाललेली होती. आणि मुलाखतीचा दिवस आठवतो, म्हणजे मला टाय सुद्धा आम्ही 2 दिवस सर आम्ही प्रयत्न करत होतो की टाय सिंगल नॉट, डबल नॉट का समोरचा लॉट लावायची. म्हणजे सकाळी चुरगळून गेला, इतका चुरगळला, परत घाम यायला लागला, मग तो सोडून खिशामध्ये ठेवला होता. आणि तो 3 पीस सूटमध्ये स्मार्ट मुलगा अमेरिकेतली 2 लाख रुपये दर महिन्याची नोकरी सोडून 2 वर्ष अभ्यास करून तो मुलाखतीला पोहोचलेला होता. आणि त्या ठिकाणी तो पहिल्यांदा गेला, 5-1 मिनिटांनी इंटरव्ह्यूतनं घाम पुसत बाहेर आलेला होता. म्हटलं याचा इंटरव्ह्यू खराब झाला म्हणजे आपली काय परिस्थिती होणार. म्हणून मी दुसरा होतो. मला आतमध्ये गेलो तर असं टेबल सर समोर नसतं, घोड्याच्या नालाच्या आकाराचा टेबल असतो, काही अंतरावर खुर्ची ठेवलेली असते. आणि मी मे कमिन सर म्हणून तिथं कम्फर्टेबली गेलो. मला कम्फर्टेबली बसवलं. एक मॅडम होत्या, त्या कुलकर्णी मॅडम, मला अजूनही आठवतात. त्या कशासाठी, मी पॅनल इंग्लिशमध्ये विचारायचं, मॅडमनी मराठीत करून मला सांगायचं, मी मराठीत उत्तर द्यायचं, पॅनल इंग्लिश करून मध्ये त्यांना सांगायची. अशी दळबद्री अवस्था. मला त्यांनी विचारलं, विश्वास, यू हॅव ऑप्टेड फॉर मराठी मीडियम, वाय डोंट यू स्पीक इन इंग्लिश? इंग्रजीत बोललास तर बरं होईल, देर विल बी डायरेक्ट कम्युनिकेशन बिटवीन यू अँड अस. मी म्हटलं, सर आय एम फ्रॉम रुरल बॅकग्राऊंड, आय एम नॉट फ्लुएंट इन इंग्लिश, प्लीज अलाव मी टू स्पीक इन मराठी. असं काहीतरी सुरुवात केली. त्यांनी पहिला प्रश्न विचारला, नो विश्वास. त्यांनी म्हटलं की कसं जमेल तसं बोल, ब्रोकन इंग्लिशमध्ये बोल, काय फरक पडत नाही. त्यांनी पहिला प्रश्न मला विचारला की तू ग्रॅज्युएट 1994ला झाला आहेस, हे 3 वर्ष काय करतोयस? मी उत्तर दिलं, सर आय हॅव एस्टॅब्लिश्ड वन कॉम्पिटिटिव्ह स्टडी सेंटर ॲट माय विलेज विच वर्क्स फॉर द अपलिफ्टमेंट ऑफ द रुरल यूथ ॲज वेल ॲज फॉर डिसिमिनेटिंग रॅशनल अँड व्हायबल आयडियाज इन रुरल फोक्स. ते इम्प्रेस झाले. आणि लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ, AVSM, PVSM आर्मीमधले ते होते चेअरमॅन. ते म्हणाले, अरे विश्वास, यू स्पीक व्हेरी गुड इंग्लिश. पण तेवढंच उत्तर मी पाठ करून ठेवलेलं होतं. कारण ग्रॅज्युएट झाल्यानंतर काय करतो, सगळ्यांना प्रश्न विचारतात. ते मला पण तोच प्रश्न विचारला. त्या पुढे माझं खरं इंग्रजी सुरू झालं. त्यांनी मला माझा विषय घाशीराम कोतवाल बद्दल विचारलं, विषय मराठी असल्यामुळं, की विश्वास, यू माइट हॅव हर्ड अबाउट द कंट्रोवर्सीज ऑफ घाशीराम कोतवाल. म्हटलं, येस सर, इट वॉज बिकॉज ऑफ नाना फडणवीस वॉज शोन ॲज बिहाइंड वुमेन पर्सन. आता त्यांना बिहाइंड वुमेनचा अर्थच कळेना. मॅडमनं म्हटलं, स्त्रीलंपटचं भाषांतर करून द्या. माझ्या एरिया ऑफ इंटरेस्टमध्ये ज्या वेळेला इंटरव्ह्यू यायचा, मग मी 2 वेळा IPS झालो. म्हणजे त्यानंतर माझं खरं IAS मध्ये जाण्याचं गोल होतं, पण गिव्हन अन ऑप्शन आता मी IPSच पत्करेल, कारण मला त्यातनं जे जॉब सॅटिस्फॅक्शन मिळालं ते माझ्या दृष्टीनं, माझ्या व्यक्तिमत्वाच्या दृष्टीनं योग्य वाटतं. पण सगळे इंटरव्ह्यूज MPSCतनं मी उपजिल्हाधिकारी म्हणून माझी नेमणूक झाली होती. ते सगळे इंटरव्ह्यूज माझ्या पॅचमध्ये आल्यानंतर कुठले सब क्वेश्चन्स असणार आहेत त्याचा पाथ मी ठरवून दिलेला होता, कारण ती मी कॉलेजच्या दिवसामध्ये असताना तयारी केलेली होती. मला शूटिंग मधलं गोल्ड मेडल होतं त्यावेळेला जसपाल राणा, त्याच्या अनुषंगाने शूटिंगची सगळी माहिती, NCCच्या अनुषंगाने आर्मीच्या सगळ्या इश्यूजची माहिती, किंवा माझ्या हॉबीच्या त्यावेळेला अण्णा हजारे आणि खैरनार खूप न्यूजमध्ये होते, त्या अनुषंगानं मी त्या इश्यूजची माहिती आणि तिथं जाऊन प्रत्यक्ष घेतलेली होती. त्यामुळे त्याचा मला प्रचंड फायदा झाला. म्हणजे ज्या वेळेला तुमच्या विषयामध्ये ते प्रश्न यायचे तेव्हा ते प्रश्न कुठले असतील, उपप्रश्न कुठले असतील, त्यातले कुठले मुद्दे येणार, या सगळ्याचा एक आराखडा, एक नकाशा तुमच्या मनामध्ये तयार असायचा. येस येस येस. आणि त्याचा तुम्हाला फायदा झाला आणि अर्थातच हा न्यूनगंड सुद्धा मग मागे राहिला. बिलकुल. पहिल्या पोस्टिंगचा पहिला दिवस कसा होता? पहिला पोस्टिंगचा पहिला दिवस माझा अत्यंत हृदयद्रावक असा होता. म्हणजे पहिलं पोस्टिंग माझं औरंगाबादलाच होतं आणि मी फुलंब्री पोलीस स्टेशनच्या इथं होतो आणि तिथं एक मी प्रसंग माझ्या डोळ्यांनी पाहिला. मी युनिफॉर्म पहिल्याच दिवशी घातलेला होता की एका जीपमध्ये पाठीमागे एक महिला लमकळत बसलेली होती आणि ती गरोदर होती. म्हणजे 7-8 महिन्याचं तिचं पोट होतं आणि तिचा पाय घसरला आणि तिचा दुर्दैवी त्या ठिकाणी मृत्यू झालेला होता. मला ही घटना खूप अंतर्मुख होऊन गेली आणि त्यानंतर मी एवढा स्ट्रॉंग ड्राईव्ह घेतला की माझ्यावरती औरंगाबादमध्ये 9 प्रायव्हेट केसेस दाखल झाल्या. म्हणजे 307, 326 सगळ्या प्रकारच्या केसेस माझ्यावरती यावेळेला मी या अवैध गोष्टीविरुद्ध ड्राईव्ह घेतल्यामुळे दाखल झालेल्या होत्या. हायकोर्टमध्ये 2 रिट पिटिशन माझ्या विरुद्ध दाखल झाले. त्यामुळे प्रोबेशनमध्ये मी जेवढा तावून सुलाखून
औरंगाबादनं तयार होऊन निघालो. त्याचा मला भविष्यकाळात प्रचंड फायदा झाला, हे मी स्पेसिफिकली सांगतो. पण पहिलं मी माझ्या आयुष्यात महत्त्वाचा मोटो जो मांडलेला आहे की मी इंडियन पोलीस सर्व्हिस किंवा इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस ह्या एलिट सर्व्हिस आहेत. एलिट मग पॉवर येते, त्याच्यावर अधिकार बरोबर घर, गाडी, बंगला आणि सगळा रुतबा येतो. पण माझ्या दृष्टीनं मी जमिनीवरचे पाय माझे हलणार नाहीत, माझ्या मातीशी माझं घट्ट नातं राहील. आणि IPS मधलं यस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सर्व्हिससाठी आपण आहोत, सेवेसाठी आपण आहोत, हे डोक्यातनं जाता कामा नये. वा वा. लातूरमध्ये असताना तुम्ही एक गाव एक गणपती या नावाचं एक अभियान केलं होतं नाही का? त्याच्याबद्दल जरा आम्हाला सांगा. कॉलेजला असताना आमचे फौजदार जे गावातले होते ते म्हटले की आपल्या गावात पण एक गाव एक गणपती करायचं आहे. पण आपल्याला माहित आहे 12 बलुतेदार 18 बलुतेदारांचं गाव आणि प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक जातीचा वेगळा गणपती, अशी संस्कृती आपल्याकडे असते. आणि गावात नेहमी या गणपतीवरनं भांडणं, मिरवणुकीतनं भांडणं, दारू पिण्यावरनं भांडणं, त्या गणपतीच्या मंडपात जुगार चालवण्यानं भांडणं, ही परंपरा ग्रामीण भागामध्ये दुर्दैवानं तयार झालेली असते. आणि म्हणजे अगदी गणपती स्तोत्रात म्हटलेलं आहे की विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रन, मोक्षार्थी लभते गतिम. म्हणजे जो विद्यार्थ्याला विद्या देतो, धन पाहिजे त्याला धन देतो, पुत्र पाहिजे त्याला पुत्र देतो, मोक्ष पाहिजे त्याला मोक्ष देतो, तो गणपती बाप्पा आम्हा पोलिसांना मात्र भरपूर टेन्शन देतो. टेन्शन कसं कमी करता येईल, त्याचं अटेन्शन बदललं तर टेन्शन कमी होईल. आणि ते मला कॉलेजच्या दिवसातलं माझं उदाहरण, ते सानप साहेबांच्या मुळे आमच्या गावातल्या फौजदारांना आम्हाला एकत्र केलं, मी त्यात लीड घेतलं आणि आम्ही सगळ्यांचा मिळून एक गणपती केला. 7 गणपतींचा एक गणपती झाला. 76,000 रुपये वर्गणी जमा झालेली. पण खचून त्यातले विधायक कार्यक्रम, मला आठवतं मी तरुण भारतचे संपादक आहेत सोलापूरचे घळसासी सर, नंतर शिवाजीराव भोसले यांना व्याख्यानासाठी बोलवलं. पण सगळा मिळून 6,000 रुपये खर्च झाला सर. आमची गावं तशी बऱ्यापैकी सदन आहेत. 70,000 रुपये शिल्लक राहिले. करायचं काय हा प्रश्न उपस्थित झाला. आणि 70,000चा मी प्रस्ताव आमच्या गावचे आमदार आणि आता विधान परिषदेचे सभापती आहेत शिवाजीराव देशमुख साहेब, त्यांच्या समोर ठेवला की मला हे पुस्तकांसाठी पैसे द्या. मला गावात एक लायब्ररी बनवायची आहे आणि ती लायब्ररी म्हणजे मला कथा, कादंबऱ्या, नाटकं, कविता ही नको आहेत. मला UPSC, MPSC, बँक रिक्रुटमेंट, रेल्वे रिक्रुटमेंट, प्रोबेशनरी ऑफिसर्स, सगळ्या प्रकारच्या आर्मीच्या पोस्ट, या सगळ्यांसाठी लागणारी पुस्तकं यातनं खरेदी करायची आहेत. त्यांना तो प्रस्ताव अडवला. त्यांनी ते 70,000च दिले नाहीत तर 1 लाख रुपये मला CM फंडातनं त्या कॉलेजच्या वयामध्ये घेऊन दिले. 1,70,000. बर, ती 92-93 मधली खूप मोठी अमाऊंट होती. आम्ही एक छोटीशी रूम बांधली, त्यात पुस्तकं घेतली. म्हणजे सगळी NCERTची पुस्तकं तर पुण्यातनं मी आणली होती. म्हणजे जसा मला माहित नव्हती कोणती पुस्तकं लागतात, पण NCERTची पुस्तकं UPSC साठी लागतात एवढंच माहित होतं. तर सगळीच्या सगळी पुस्तकं मी घेऊन गेलेलो होतो, जसं हनुमान डोंगर घेऊन गेला तशा पद्धतीनं. पण हे वाघिणीचं दूध आम्हाला मिळालं आणि आम्ही तयारीला सुरुवात केली. आणि त्याच्यामुळं एका छोट्या गावात आम्ही 3 एका वेळेला सिलेक्ट झालो. यावर्षी श्रीधर पाटील नावाचा मुलगा IPS झाला. गेल्या वर्षी IRS मध्ये शिवाजी सुतार नाव, ज्याच्या वडील चप्पल घालत नाहीत गावात, आपण बघितलं तर शेतावर दिसतील. तर अशी गरीब घरातली मुलं या सगळ्या आमच्या चळवळीमुळं सिलेक्ट व्हायला लागली. नगरला जेव्हा तुम्ही होतात त्या काळामध्ये जातीय वैमनस्य म्हणजे अजून एक पोलिसांना टेन्शन देणारा भाग, आणि त्याला तोंड देण्यासाठी नगरमध्ये असताना तुम्ही एक वेगळ्या पद्धतीची कार्यवाही केली, ज्यामुळे तुम्हाला जनतेचा खूप लोभ मिळाला. तर जातीय वैमनस्याचं आव्हान आणि तुमचा नगरमधला अनुभव याच्याबद्दल जरा सांगा. 3 वर्ष सलग मोहरमच्या दरम्यान जातीय दंगली झालेल्या होत्या आणि मी त्या 3 वर्षातल्या जवळजवळ 650-700 आरोपींचा अभ्यास केला. तर आरोपी होते कॉलेजची मुलं, रिक्षा चालवणारी मुलं, हातगाडीवरती काम करणारी मुलं, म्हणजे सर्वसामान्य ज्यांचा काही संबंध नाही. त्यांची डोकी कुणीतरी भडकावतं आणि कुठंतरी मशिदीमध्ये एखादं डुक्कर फेकलं जातं, कधीतरी हराळी खाता खातात गणपतीचं वासरू सोंड मोडतं. अशा कारणावरनं रस्त्यावर आम्ही काठ्या कुऱ्हाडी तलवारी घेऊन एकमेकांचे गळे चिरायला सिद्ध होतो. रस्त्यावर सामूहिक बलात्कार होतात. ही दंगलीमधली भयानकता आपण अनेक ठिकाणी पाहिलेली आहे. तर तिथला अभ्यास केल्यानंतर मी सर एक एक्सपेरिमेंट केला. तिथं प्रिव्हेंटिव्ह मेजर्स तर खूप घेतले. माझी बंदोबस्त स्कीम अजूनही नगरमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं मोहरमच्या मिरवणुकीच्या दरम्यान राबवली जाते. 1 लाखाचा मॉब दिल्ली गेटमधनं 5:15 वाजता ज्यावेळेला बाहेर पडला त्यावेळेला 1 लाख मुस्लिम बांधवांनी पोलिसांच्या नावानं जिंदाबादच्या घोषणा दिलेल्या मला अजूनही आठवतात, जे पूर्वी खूप टीका करायचे किंवा शिव्या घालायचे. तर त्याच्या पाठीमागं सर मी एकच एक्सपेरिमेंट केला की यंग यूथ आहे त्याला बरोबर घेऊन जायचं.
आणि तरुण मुलांना एकत्र करून एकच काम केलं, म्हणजे जातीय सलोख्याचा एक संकल्प राबवला. खूप प्रिव्हेंटिव्ह मेजर्स पण खूप धाडसाची घेतली. म्हणजे टेंब्यावरनं आग लागायची गावामध्ये, ते टेंबे असायचे 10-10, 12-12 फुटांचे आणि त्याच्यावर तेल टाकलं जायचं आणि त्याच्यावर काठ्याने मारलं जायचं आणि दंगलीच्या वेळेला त्या टेंब्यांना आग लागायची, ती आग पसरायची. तर ते टेंबे मी जप्त केले. माझ्यावर खूप रोष, माझ्या बोर्डला अक्षरशः ऑफिसमधल्या काळं फासण्यात आलं होतं. मग मी त्यांची मिटिंग घेऊन समजावून सांगितलं की बाबा हे टेंबे आपण सिम्बॉलिक ठेवू, 500 वर्षाची परंपरा ना, ते तुम्ही 1-1.5 फुटाचे करा, त्याच्यावर तेल टाका, पण त्याची आग लागणार नाही अशा प्रिकॉशन्स घ्या. अनेक अशा प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतल्या होत्या की त्याचा फायदा प्रोफेशनल दृष्टीने झाला. पण सगळ्यात महत्त्वाचं युथचा, तरुणांचा विश्वास संपादन केला आणि त्यातनं ह्या दंगली, म्हणजे सलग 3 वर्ष होणाऱ्या दंगली पूर्ण थांबल्या आणि अजूनही तिथं चांगल्या पद्धतीची शांतता आहे. शौर्य हे फक्त नेत्यामध्येच असून चालत नाही, तर ते सहकाऱ्यांबरोबर पाझरावं लागतं. ह्यासाठी तुम्ही काय करता? अगदी रास्त प्रश्न आपण विचारला सर, की एकटा SP किंवा IPS ऑफिसर काही करू शकत नाही. 97% माझा फोर्स आहे तो कॉन्स्टेबलरीचा आहे आणि त्यांना बरोबर घेतलं तरच आपण काही चांगले सकारात्मक असे रिझल्ट देऊ शकतो. निश्चितपणे ज्यावेळेला आपण अनेक वाह्यात किंवा वावग्या गोष्टींना थारा देत नाहीये, त्यावेळेला थोडीशी रिटॅलिएशन फोर्सकडनं येते. म्हणजे बाबा आता काय काम करायचं न करायचं अशा पद्धतीची भूमिका त्यांच्याकडनं येत असते. त्यावेळेला त्यांचा विश्वास संपादन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. माझे सख्खे मामा हे हवालदार म्हणून रिटायर झालेले आहेत, म्हणजे आईचे सख्खे भाऊ. माझे सख्खे भाऊजी हे मुंबईमध्ये इन्स्पेक्टर आहेत, म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर नवी मुंबईत आहेत, मुंबईमध्ये काम केलेलं आहे. आणि मी IPS ऑफिसर, म्हणजे मी कॉन्स्टेबलच्या घरात सुट्टीच्या दिवसात राहिलेलो आहे, एक महिनाभर पुण्यात जाऊन राहिलेलो आहे. त्यामुळे त्याचे काय प्रश्न आहेत ते खूप चांगली जाण आहे. इन्स्पेक्टर लेवलचा, मिडल लेवलला काय प्रश्न आहेत ते मी माझ्या बहिणीला, माझं तिचं 3.5 हिमोग्लोबिन होतं, म्हणजे मध्ये तर सांगितलं डॉक्टर खोकली तर मरेल, कारण एवढा स्ट्रेस तिनं घेतलेला आहे. कारण ती ज्यावेळेला माझी भाची पोटात होती त्यावेळेला दंगली मुंबईतल्या 92-93च्या सुरू होत्या आणि त्यावेळेला ती एकटी घरात 10-10, 12-12 दिवस आणि माझे भाऊजी फील्डवरती असे राहिलेले आहेत. त्यामुळे तो स्ट्रेस तिनं पाहिलेला आहे. त्यामुळे त्याची जाणीव मला खूप चांगल्या पद्धतीला. असे अनेक प्रसंग असतात की ज्यावेळेला मनोबल त्यांचं चांगलं ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे त्यांना विश्वासात घेणं आणि त्यांना लीड फ्रॉम द फ्रंट हे खूप महत्त्वाचं आहे. सिंहगडच्या पायथ्याशी एक रेव पार्टी झाली आणि त्यावेळेला तुम्ही पुण्यामध्ये होतात. व्यसनाधीनता, तरुणाई याचा एक नव्याने परिचय त्या समस्येच्या वाटे तुम्हाला झाला. तो सगळा अनुभव कसा होता? सिंहगडाच्या पायथ्याशी रेड केली, त्यातल्या 280 मुलामुलींना जेलमध्ये टाकलं. किंवा मुंबईमध्ये नंतर मी जुहूच्या 72 डिग्रीज वरती बऱ्याच फिल्म स्टारची मुलं त्यात होती, उद्योगपतींची मुलं होती, ब्युरोक्रॅट्सची मुलं होती, त्यांनाही जेलमध्ये टाकलं म्हणून माझ्यावर खूप टीका टिप्पणी झालेली होती. म्हणजे जशी होकारात्मक चर्चा झाली तशी अत्यंत मोठ्या प्रमाणात नकारात्मक ही चर्चा झालेली होती. की आजकालच्या काळामध्ये मुलांच्या फ्रीडम वरती अशा पद्धतीची बंधनं आणणं हे खूप डिबेटेबल आहे. मॉरल पोलिसिंग करावं की नाही हे डिबेटेबल आहे. पण मी एक गोष्ट प्रकर्षानं सांगू इच्छितो. आता ही छोटीशी मुलं आहेत तिथं, पण काही गोष्टी सांगणं महत्वाचं आहे. त्यांच्या आयुष्यात भविष्यकाळ महत्वाचा आहे त्यांचा. की मुंबईच्या रेव पार्टीमध्ये 92% 240 मुलं मुली होती, त्यात सगळी यंगस्टर्स 18 ते 25 वयोगटातली. 92% मुला मुलींच्या रक्तामध्ये ड्रग्सचे औषध सापडले. त्यामुळे ड्रग्सची संस्कृती अलीकडच्या काळामध्ये आपल्याकडं येत आहे, तिला थांबवणं हे मला माझं पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्य वाटतं. मला एक असं सांगा, पोलीस म्हणून काम करताना आम्ही असं ऐकतो की वेगवेगळ्या दबावांना तोंड द्यावं लागतं. तुम्ही सुद्धा तुमच्या सगळ्या कर्तव्यदक्ष आयुष्यामध्ये काम करत असताना या दबावांना कसं तोंड देता? सगळ्यांच्या मनामध्ये जो आजकाल प्रश्न असेल सर, की तो दबाव म्हणजे सगळेजण राजकीय दबाव म्हणतात. राजकीय दबाव हा लोकशाही व्यवस्थेमध्ये अपरिहार्य आहे, पण तो दबाव लोकांची सकारात्मक कामं घेऊन येण्यासाठी प्रत्येक जनप्रतिनिधीला लोकांचे प्रश्न प्रशासनाच्या समोर, ब्युरोक्रेसीच्या समोर मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. बरोबर. आणि असे प्रश्न घेऊन जनप्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आमच्याकडे येतच असतात आणि ते अतिशय योग्य आहे असं माझं स्पष्ट मत आहे. बरोबर. मात्र चुकीच्या कामासाठी आपण स्वतः म्हणजे व्यक्तिपरत्व या गोष्टी आहेत. आणि जर त्या अधिकाऱ्यांची माहिती असेल तर अशा पद्धतीच्या प्रसंगांना खूप कमी तोंड द्यावं लागतं. तुम्हाला तुमच्या करिअर मधून कुठलं समाधान मिळालं? ही परिस्थिती वेगळा आहे, वर्क कल्चर मधल्या गोष्टी आहेत. पण सर माझ्याकडं ज्या वेळेला सर्वसामान्य माणूस येतो तो रक्त आणि अश्रूमध्ये असतो.
मला रिलीफ देण्याचं काम जर आपल्या चांगल्या पद्धतीनं करतो तर ते खूपच समाधान देणार. ते सगळ्यात मोठं समाधान. या सगळ्या दबावाच्या जीवनक्रमामध्ये तुमच्या कुटुंबाचा तुमच्या करिअर मधला वाटा काय? माझी पत्नी ही बी कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे आणि इथल्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजची आहे. म्हणजे मी सामान्य शेतकरी कुटुंबातला आणि ती उद्योग घराण्यातली असून सुद्धा तिनं अनेक गोष्टी माझ्यासाठी सॅक्रिफाईस केल्या. माझं अजिबात मत नव्हतं. मी स्वतःहून तिला खूप प्रवृत्त करत होतो की तू ॲटलिस्ट इंजिनिअरिंग कॉलेजवर शिकव किंवा लातूरला असताना ती काही दिवस शिकवत पण होती. पण मला 2 मुलं आहेत. जान्हवी माझी मोठी मुलगी 7 वर्षाची आहे, छोटा मुलगा 4 वर्षाचा आहे. त्यामुळे त्यांच्या मुलांच्यावरती तिनं खूप फोकस केला आणि सगळ्या आपल्या करिअरच्या गोष्टी सॅक्रिफाईस केल्या. ती कम्प्युटर शिकवते, आपल्या मुलांना शिकवते दुसरं. पण माझ्या घरातली त्यामुळं म्हणजे हे डिबेटेबल आहे. पण घरात एक मानसिक स्वास्थ्य आणि सगळ्या गोष्टी राहिल्यामुळं आणि घरात एक चांगलं वातावरण राहिल्यामुळं मला बाहेर, कारण माझे ड्युटी अवर्स तसेच आहेत. मी रात्रभर बाहेर असतो. अगदी 26-11च्या रात्री सुद्धा तिची मानसिकता जी होती ती अत्यंत संक्रमणातनं गेलेली होती. मी आता त्याच मुद्द्याकडे येणार होतो की 26-11ची रात्र आणि त्याच्यामधला तुमचा अनुभव हा कसा होता हे ऐकण्याची आम्हाला एक प्रकारे उत्सुकता आहे, जाणून घेण्याची उत्सुकता आहे की त्या वेळेला आणीबाणीच्या प्रसंगामध्ये तुम्ही आणि तुमच्या सहकाऱ्यांनी जे शौर्य दाखवलं तिकडे. मग अशी बाजीप्रभूची प्रतिमा डोळ्यासमोर आणली आमच्या बोरसे मॅडमनी. किती खरं आहे ते की ती खिंड लढवणं फार महत्वाचं होतं. कशी लढवलीत तुम्ही ती खिंड? तर मी 9:30 पर्यंत अगदी ASL याच्यातली ओबेरॉय हॉटेलमध्ये प्राईम मिनिस्टर 28 तारखेला येणार होते. 2 दिवसानंतर टाइम्स नाऊ नावाच्या चॅनलचा कार्यक्रम होता. 9:25 पर्यंत ASL आटपली. ASL म्हणजे ऍडव्हान्स सिक्युरिटी लायझनिंग, म्हणजे SPG असते ना प्राईम मिनिस्टरच्या सिक्युरिटीसाठी, त्यांची आणि आमची सुरक्षिततेच्या दृष्टीनं आढावा बैठक 9:25 ला संपवली असेल. आणि 9:45 मला पहिला फोन डॉक्टर वेंकटेशम, माझे ॲडिशनल CP त्यांचा आला की विश्वास लिओपोल्ड के पास फायरिंग चल रही है और अपना एक कॉन्स्टेबल जखमी आहे. आणि 24 आणि 25 ला आपल्याला आपण प्रधान कमिटीचा अहवाल कधीतरी नंतर ज्यावेळेला पब्लिश होईल त्याला वाचा. त्याच्यात या गोष्टीबद्दल त्यांनी अभिनंदन माझं एवढ्यासाठी केलेलं आहे की 24 आणि 25 ला 2 दिवस अगोदर, हल्ला व्हायच्या अगोदर मी तिथं जाऊन वायरलेस म्हणून माझ्या कंट्रोल रूमला सांगितलं की इथं जर बॉम्ब ब्लास्ट झाला तर अनेक लोक, आत्ताही कुलाबा कॉजवेमध्ये तुम्ही गेला तर प्रचंड गर्दी असते, हॉकर्सची गर्दी असते आणि 9:30 ही पीक पिरियड आहे, म्हणजे त्यावेळेला हॉकर सगळ्यात जास्त असतात. तर इथं आपल्याला हॉकर्स काढले जातील. आणि 24 आणि 25 ला परमेश्वरानं सिग्नल दिला होता का नाही माहित नाही मला, पण मी तिथले 193 हॉकर्स महानगरपालिकेच्या मदतीनं हटवले आणि तो रस्ता पूर्ण मोकळा केलेला होता. गर्दी असती तर प्रचंड स्टॅम्पिड आणि भयानक परिस्थिती झाली असती. ते आले आणि नंतर मी गाडीत बसलो, युनिफॉर्मवरच होतो, पिस्टल माझी लोड केली, पण तेवढं सिरियस कळालं नव्हतं. पण मला त्यावेळेचे DGP AN रॉय साहेबांचा फोन आला कि विश्वास, ताज में AK-47 के आवाज और ग्रेनेड ब्लास्ट की आवाज आ रही. परत हसन गफूर साहेबांचा मला ऑन द वे फोन आला की ताज में फायरिंग चल रही विश्वास, रश देअर. मग मी काही विचार न करता माझे दोन्ही मॅगझिन्स, माझ्याकडे साधी पिस्टल नव्हती, म्हणजे बरेच जण पिस्टलच्या जोरावर घुसला, माझ्याकडे ग्लॉक पिस्टल होती. माझा बॉडीगार्ड होता अमित खेतले, त्यावेळेला त्याला सांगितलं तुझं पिस्टलमध्ये किती गोळ्या आहेत, त्याच्याकडे 20 गोळ्या होत्या, पण 10 गोळ्या त्यानं त्याच्या लोड केल्या. आणि मी त्यावेळेला लिओपोल्डला न जाता ताजकडं घ्या म्हणून गाडी सांगितली आणि पाठीमागच्या रिअर साईडला जिथून स्विमिंग पूल आहे त्या ठिकाणी गाडी जाऊन थांबवली. सुनील कुडिया तिथला ताजचा सिक्युरिटी चीफ, तो जणू काही माझी वाटच पाहत होता. त्यानं खाली उतरल्या सर दे आर किलिंग पीपल, सर प्लीज डू समथिंग. मी म्हटलं सर घाबरू नको, कूल डाऊन, आय एम हिअर. ते एक वेल ऑर्गनाइज प्लॅन्ड ऑपरेशन आम्ही केलं. म्हणून तिथं म्हणजे 4 अतिरेकी आम्ही खिंडीत अडकून ठेवले होते आणि त्यांनी मी जायच्या अगोदर पहिल्या 7 मिनिटांमध्ये, म्हणजे 9:45 अतिरेकी घुसले आणि 9:52 7 मिनिटांनी, कारण CCTV मध्ये नंतर या गोष्टी टायमिंग्स वगैरे दिसतात, 7 मिनिटांनी मी, माझा बॉडीगार्ड सुनील कुडियादी, त्याचे 2 सिक्युरिटी गार्ड, आम्ही पाठीमागच्या बाजूने घुसलो. रस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेली प्रेत होती. पहिल्या मजल्यावर गेलो त्यावेळेला 2 मुली रक्तात, त्यांचे दंड ब्लास्ट झालेले होते. मग ते दोन्ही सिक्युरिटी गार्ड मी म्हटलं तू थांब इथं आणि त्यांना घेऊन जा. दुसऱ्या मजल्यावर मी म्हटलं मला पोझिशन दाखव फक्त आणि डॉमिनेटिंग पोझिशन दाखव. म्हणून दुसऱ्या मजल्या जिकडून गन शॉट येत होते त्या बाजूनं मी गेलो आणि रॉयल स्टेअरकेस, जिथं क्रिस्टल हॉल आहे, क्रिस्टल हॉलमध्ये 400 ते 500 लोकांचं लग्न, अमित वेट्स वर्ष, मला अजूनही तो बोर्ड आठवतोय तिथं, ते लग्न सुरू होतं. बॉलरूममध्ये मोठ्या प्रमाणावर लोक होती, म्हणजे ते पार्टी हॉल्समध्ये. आणि त्याच्या समोर मला सुनील कुडियानं 3 पाठमोरे अतिरेकी दाखवले. सर देअर दे आर
ते दाखवल्यानंतर मी बॅटल कॉक पोझिशनमध्ये, नेम धरून नाही, बॅटल कॉक पोझिशनमध्ये पोझिशन घेतली आणि फट 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 माझ्या पिस्टलमधनं 3 राऊंड फायर केले. त्यातली एक गोळी एकाच्या पायावर लागली असं मला सुनील कुडियांनी सांगितल्यानंतर मी पटकन शेल्टर घेतला, कारण माझ्या काळजात चर केलं. माझ्यातला माणूस जागा होता. मला ते माहित नव्हतं त्यावेळेला की ते टेररिस्ट आहेत का टुरिस्ट आहेत. म्हणजे पाठीमागं हॅवरसॅक घेतलेली मुलं 21-22 वर्षाची टेररिस्ट आहेत का टुरिस्ट आहेत माझ्यात कन्फ्युज झालं, म्हणून मी पाठीमागं सरकलो आणि तेवढ्यात AK-47चा बस्ट आमच्या दिशेने आला. सुदैवानं त्यावेळेला वाचलो. त्यावेळेला परत कानोसा घेतला, त्यावेळेला ते व्हॅनिश झालेले होते. मी म्हटलं तुला मला पोझिशन महत्वाची आहे, मला 6व्या मजल्यावर घेऊन चल, कारण 6 मजल्यांचं ताज आहे, जुनं ताज. नवीन ताज आहे ते 18 मजल्यांचं आहे. 6व्या मजल्यावर घेऊन चल म्हणून मी त्याला पाठीमागच्या 6व्या मजल्यावरनं रेअर स्टेअर केसमधनं आम्ही 6व्या मजल्यावर गेलो. आम्ही दरवाजा ठोठवतोय, चेक करतोय, पण कुणी दरवाजा, कारण पॅनिक प्रचंड होतं, भयंकर भीतीची परिस्थिती होती. आणि आम्हाला ही पोझिशन 6वा मजला चेक केला, 5वा चेक केला, 4था चेक केला, 3रा चेक केला. आणि हे ताजमध्ये मी का करू शकलो? 29 आणि 30 तारखेला ज्या वेळेला असा काही हल्ला ताजवरती होऊ शकतो हे माहीत पडल्यानंतर मी माझ्या सहकार्यांना घेऊन त्या ताजमधल्या सिनियर मॅनेजमेंटला घेऊन त्या हॉटेलची 1 तास 2 तास नाही 9 तास कोपरान कोपरा पाहणी केलेली होती. त्यामुळे मला पूर्ण माहिती होतं की हॉटेल कशा पद्धतीनं आपण तिथं कॉम्बॅट ऑपरेशन राबवलं पाहिजे. म्हणून 6वा 5वा चेक केल्यानंतर खाली आलो. 10:47 एकही गोळी फायर नाही. आम्ही जायच्या अगोदर त्यांनी 21 माणसं मारलेली होती. आम्ही गेल्यानंतर त्यांना गोळीनं सामान्य माणूस मारू दिला नाही. मारले गेले माझा बॉडीगार्ड राहुल शिंदे आणि मेजर उन्नीकृष्णन दुसऱ्या दिवशी. त्याच्याशिवाय त्यांनी म्हणजे जळून माणसं मेली. 5 माणसं वरच्या मजल्यावर मरून जळून मेले. टोटल 27 माणसं मारली गेली, सामान्य माणसं आणि 2 आमचे सिक्युरिटी फोर्सेसचे. तर त्यामुळं खाली आलो त्यावेळेला ग्रेनेड ब्लास्ट 2 त्यांनी केले. मग आम्हाला लक्षात आलं की ते वरतीच आहेत कुठं. आम्हाला वाटलं पळून गेले कुठंतरी. 10:50 आयडिया नाही, चेक करून 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 खाली. मग बाहेर गेलो, मदत पाहिजे होती. मग नगराळे सर, DCP राजवर्धन, PI ढोले, PSI काकडे आणि एका जिप्सी खाली 2 चिमुरडी मिशाईनं फुटलेली पोरं होती. त्यांना म्हटलं अरे बाहेर या. कुठल्या गन्स आहेत? म्हटलं 303 आहे सर. किती राऊंड आहेत? 10 राऊंड आहेत. म्हटलं आता हे येणार का तुम्ही? म्हटलं येतो सर. मारायची किंवा मरायची हीच संधी आहे. आणि ती पोरं यायला तयार झाली माझ्याबरोबर. एक जालन्याचा समाधान मोरे आणि राहुल जो शहीद झाला, ही 2 पोरं 10 गोळ्या घेऊन माझ्यावर आली हो. आणि मी थेट मग साऊथ तर पूर्ण चेक केलेली होती. मग सुइसाईड मिशनवरच, म्हणजे वेडात मराठे वीर दौडले 7 तसंच आमचा प्रकार होता. आम्ही सरळ नॉर्थ विंगची लिफ्ट पकडली आणि लिफ्टनं वरती गेलो. म्हणजे ते सुइसाईड, पण लोक अडकलेली होती, म्हातारी माणसं, वृद्ध माणसं, मुलं, महिला, सगळ्यांच्या कानठळ्या बसवणारे आवाज मदतीसाठी जे असना कानामध्ये गुजत होत्या. 6वा तिथला चेक केला, 5वा चेक केला. पण ज्यावेळेला त्यांनी ग्रेनेड ब्लास्ट केले त्यावेळेला ते नॉर्थवरनं आम्ही जिकडं चेक केलं होतं तिकडं स्विच ओव्हर झालेले होते, साऊथ मध्ये गेलेले. जे चेक केल्यानंतर खाली आलो तोपर्यंत काही नाहीये. मग डोक्यात माया आलं की आपण असं फिरून उपयोग नाही, आपण CCTV रूम मध्ये जाऊ. कारण CCTV रूम पण मी त्यावेळेला पाहून केलेली होती. त्याच्यात अनफॉर्च्युनेटली त्यांनी मॉनिटरिंग ठेवलं असतं तर वेगळ्या पद्धतीची परिस्थिती झाली असती. CCTV रूम मध्ये गेलो तरी मुवमेंट दिसत नाही. म्हटल्यावर राजवर्धननं एक गोळीवर हवेत फायर केली. मग 3 जण 630 आणि 631 रूम मधनं बाहेर पडले. त्यांनी 5 लोकांना बंधक बनवलेलं होतं, त्यांना अर्धनग्न केलेलं होतं, पुरुषच होते सगळे. आणि त्यांना घेऊन ज्या ज्या वेळेला यायचे खाली ते यायचा प्रयत्न करायचे त्यावेळेला आम्ही आमची प्रेझेन्स ऑफ माइंड वाढवून 1 किंवा 2 गोळीच, कारण होत्या टोटल 36 गोळ्या, त्या वाचवणं पण तेवढंच महत्वाचं होतं. ऑलरेडी 9 फायर झालेल्या होत्या. मग 1-2 गोळ्या आम्ही फायर करायचो. त्यामुळे त्यांना कुठून गोळ्या आहेत हे कळायचं नाही. आणि त्यामुळे CCTVच्या मुवमेंटवर आम्ही 1-2 गोळी त्यावेळेला पटकन एक ग्रेनेड ब्लास्ट आमच्या समोर व्हायचा. कारण दुसरा मजला जो आहे तिथं स्लॅब आहे. जुनं ताज होतं 2च मजल्यांचं, नंतरचे 4 मजले नंतर बांधले गेले. दुसऱ्या मजल्यापासून 6व्या मजल्यापर्यंत एक हॉलो आहे, मध्ये पोकळी आहे. त्यामुळे वरनं आमच्यावर नेम धरणं हे खूप सोपं होतं. त्यामुळे आमच्यावर ग्रेनेड ब्लास्ट, असे ग्रेनेड ब्लास्ट करता करता 2:45 वाजता आमचा फ्लोअर पूर्ण पेटला. आगीच्या झळा रूम मध्ये यायला लागल्या, धूर प्रचंड यायला लागला, आम्हाला गुदमरायला लागलं. आणि त्यावेळेला आता मग त्यावेळेला 6वा मजला पण पेटलेला होता, CCTVचे कॅमेरे उडायला लागले. त्यामुळे आता लढाई करण्याशिवाय पर्याय नाहीये हे आमच्या लक्षात आलं. आम्ही 2 टीम बनवल्या, मी, राजवर्धन, अमित, राहुल. आम्ही डाव्या बाजूला अंधारातनं मुसंडी मारण्यास ठरवलं आणि उजव्या बाजूला PI ढोले, PSI काकडे आणि त्यांची टीम, पूर्व आणि नौशेर, टाचचे 2 एम्प्लॉय होते. म्हणजे ह्या मधल्या 5 तासामध्ये आम्ही इंटरकॉम आणि मोबाईलवरनं त्या पूर्ण दोन्ही हॉटेलमधले 1300 लोक बाहेर काढले. 1-2 नाही, 1300 लोक बाहेर काढले. ऑफिशियल फिगर्स आहेत त्या.
आणि ज्या वेळेला आम्ही बाहेर पडलो त्यावेळेला वरच्या 4थ्या मजल्यावर त्यांनी आमच्यावर नेम धरलेलाच होता. त्यांनी AK-47चे बस्ट आमच्यावर केले. मी आणि राजवर्धन सुदैवानं वाचलो. अमितला 3 गोळ्या लागल्या. माझा जो बॉडीगार्ड RTPC होता त्याला 3 गोळ्या लागल्या, पण तोही आमच्यावर धडपडत आला. त्याच्या पोटातनं गेलेली गोळी मात्र चाटून गेली. राहुलच्या पोटात लागली, तो जागेवरच शहीद झाला. समाधानला 2 गोळ्या लागल्या. पूर्व 900 ते ताजचे एम्प्लॉई PI ढोले आणि PSI कडे गोरे पान अधिकारी ते जळून म्हणजे काळी कुट्ट, आता ते ओळखणार नाही तेवढे डिफॉर्म झाले म्हणजे दुर्दैवानं. आणि आम्ही मात्र फर्स्ट फ्लोअर पर्यंत बॉलरूम पर्यंत पोहोचलो. नंतर फायर ब्रिगेडनं नेव्हल कमांडोच्या मदतीने खाली उतरून परत पुढचं ऑपरेशन करत बसलो. दुसऱ्या दिवशी मी राहुलचा मृतदेह आणायला सर गेलो होतो. मला त्या 21 वर्षाच्या मुलाचा अजूनही चेहरा आठवतो. जळालेला होता चेहरा, मात्र त्याची रायफल 303 त्यानं खांद्यावर अशी वरच्या दिशेनं रोखून ठरलेली होती. त्याच्या ट्रिगर गार्डमध्ये त्याची उंगली होती आणि मला त्याचे 7-8 उघडे राहिलेले डोळे साक्ष देत होते की सर तुमच्या शब्दाला जागलो की नाही. अशी उदाहरणं आहेत. म्हणजे तुकाराम मुंबईसारखा एक 55 वर्षाचा अंमलदार म्हणजे लाठी घेऊन अतिरेक्याला झडप घालतो, 5 गोळ्या पोटात घेतो आणि जिवंत पकडतो. म्हणजे हे आपल्या रक्तामध्ये आहे. न इज्जत दे, न अजमत दे, न सूरत दे, न सीरत दे, मेरे वतन के वास्ते या रब, मुझे मरने की सिर्फ हिम्मत दे. कमिटमेंट आपल्यामध्ये आहे, पण आम्ही विसरतो लगेच. म्हणजे सैनिक आणि परमेश्वर फक्त संकट काळातच आठवतो. आम्ही आता विसरून गेलेलो आहे. करकरे सर, कामटे सर, म्हणजे करकरे सर तर माझे गुरु आणि माझे इमिडिएट बॉस होते. कामटे सरांनी मला झोन 1ला चार्ज घ्यायला सांगितलं आणि एकमेव अधिकारी कामटे सर की त्यांच्या गाडीमध्ये 5-5 रायफली असायचे सर. म्हणजे एकमेव अधिकारी ज्यांच्या गाडीमध्ये AK-47 त्या रात्री होती आणि AK-47चा बस त्यांनी कामा हॉस्पिटल जवळ मारला. म्हणजे 303 असायची. गॅस गन म्हणजे कुठं कायदा आणि सुव्यवस्था झाली तर स्वतः उतरून गॅस गन फायर करणारे ते अधिकारी आहेत. आपण त्यांचे तसे फोटोग्राफ्स पाहिले असतील. अशा कमिटमेंटचे अधिकारी आणि कर्मचारी आजही आहेत. तुम्ही आज हा जो संपूर्ण माहोल आमच्या समोर उभा केला, त्यातून आपल्याला असं दिसतं की देशप्रेमाची भावना आणि मानवतेची भावना की ज्या टेररिस्टनी त्यांना पकडून ठेवले, त्या दहशतवाद्यांनी, ते सगळे निष्पाप आहेत. ते माझे आहेत, माझ्या देशाचे नागरिक आहेत. त्यांचा प्राण वाचवण्यासाठी मला माझ्या देहाची बाजी लावावी लागली तरी 72. असं धाडस तुम्ही आणि तुमच्या सहकार्याने दाखवलं. आणि तुम्ही हेही दाखवलं आम्हाला की पोलिसाची करिअर ही फक्त करिअरच नाहीये, तर पोलीस हा एक व्रतस्थ असू शकतो. पोलीस हा मानवतेचं व्रत घेतलेला एक माणूस असू शकतो. आणि पोलीस हा किती प्रकारे खऱ्या अर्थानं रक्षक ठरू शकतो. एका बाजूने रक्षण करता करता युद्ध तर खेळावं लागतंच, पण तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे सामान्यांचे अश्रू आणि रक्त ह्याची चाड ठेवत अन्यायाला विरोध करणं हाच तर पोलिसाचा धर्म असतो. तेव्हा एका खेड्यातून तुमच्या सगळ्या प्रवासाची सुरुवात झाली आणि तुमच्यामधला हा एक सोज्वळपणा जपत जपत तुम्ही पुढे गेलात. खेड्यातली माती विसरला नाहीत, जनतेचे अश्रू विसरला नाहीत आणि कर्तव्याचे नवे नवे प्रदेश पादाक्रांत करताना सुद्धा आपल्या सहकार्यापासून ते सामान्यांपर्यंत प्रत्येकाच्या मनाची अवस्था जाणून घेण्याचा प्रयत्न करत गेलात.